केसांच्या बऱ्याच साऱ्या प्रोडक्टपैकी त्यांचा काय यूज आहे आणि कसे वापरायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सृष्टी, आता काय झालं, मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट आहेत. म्हणजे बेसिकली हेअर ऑइल झालं, हेअर सिरम झालं, किंवा कॉन्सन्ट्रेटेड ऑइल म्हणू, किंवा सिरम किंवा स्पेशल सिरम्स म्हणू शकतो. तर ते नक्की कसे वापरायचे, कशा पद्धतीने वापरायचे, कुठे वापरायचे हेच लोकांना माहिती नसतं किंवा इथेच कन्फ्युजन असतं. तर थोडंसं सायंटिफिकली मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचा वापर जरी तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जरी प्रोडक्ट आहे तर कसं वापरायचं, प्रोडक्ट नाही आहे तर कशा पद्धतीने वापरायचं आणि कोणतं वापरायचं हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. त्यामुळं केसांसाठी बनलेले हे जे काही प्रोडक्ट आहेत त्याच्याबद्दल आपण आता बोलूयात. बेसिकली हेअर ऑइल जी कॉन्सेप्ट आहे ना सृष्टी, ऑइलिंग हे नरिशमेंट देतं. ऑइलिंग हे तुम्हाला लावायचं आहे रूट्सला, कळता येतं. म्हणजे ह्या जे काही पॅराशूट ऑइल वापरा तुम्ही, आल्मंड ऑइल वापरा किंवा डॅन्ड्रफ ऑइल वापरा, हे स्पेशल थिंग्स आहेत जे तुम्हाला पोषण देतात रूटसाठी. ते बनलेलं आहे रूटसाठी आणि त्याच्यानंतर ते ब्लड सर्क्युलेशन वाढतं, केसांना पोषण मिळतं, हेअर ग्रोथ व्हायला मदत होते. म्हणजे बेसिकली हेअर ऑइल जी कॉन्सेप्ट आहे ती तुम्हाला वापरायची कुठे, हेअर रूटवर. येतं लक्षात, कळतं. म्हणजे हेअर ऑइल तुम्हाला पूर्ण केसांना लावायची गरज नाही. खरं ते तिथे इम्पॅक्ट करत नाही. लावलं तरी काय त्याचं ड्रॉबॅक नाही आहे, ते कंडिशनिंग सारखं काम करतं. म्हणजे बरेच लोक केसांचं ऑइल पूर्ण केसांना लावतात, रात्रभर ठेवतात आणि झोपून जातात. येस, हे ते वर्थ आहे, चांगलं आहे, पण सगळ्यात नेसेसरी जे खत पाणी आपल्याला पाहिजे ते कुठे पाहिजे, रूटला. त्यामुळे हेअर ऑइल तुम्हाला कुठे वापरायचं, केसांच्या रूटवरती, म्हणजे त्याला आपण म्हणतो स्कॅल्प. दुसरी जे कॉन्सेप्ट आहे जी केसांसाठी बनलेली आहे ते म्हणजे हेअर सिरम. ओके, बेसिकली हे सिलिकॉन बेस असतं, मल्टी विटॅमिन किंवा मिनरल बेस असतं. हे जे बनलंय केसांसाठी, हे तुमच्या रूटसाठी बनलेलं नाहीये. म्हणजे हे तुम्हाला कुठे वापरायचं, हेअर शाफ्टवरती, हां, म्हणजे स्किनच्या बाहेर जो केस आलेला आहे त्याच्यावरती जे ऍप्लिकेशन करायचं असतं ते असतं सिरम. म्हणजे आता हे सिरम ची क्वांटिटी पण 2 ते 3 ड्रॉप असते बरं का. हे तेलासारखं पचपचून लावायचं नाही, सगळ्यात महत्त्वाचं. 2 ते 3 ड्रॉप इनफ होतं तुमच्या हेअरच्या लेंथप्रमाणे. हातावरती मी स्प्रेड केलं आणि ते मागणं लावायला सुरुवात करा. ओके, ह्याची क्वांटिटी जरी जास्ती झाली तरी ते तुम्हाला खूप ग्रीसी किंवा स्टिकी इफेक्ट देणार आहे. इट्स फील सॉफ्ट शायनी. केसांचं ड्रायनेस, केसांचं फ्रीझीनेस, उभे राहणारे केस, स्प्लिट एंड ड्रायनेस झालेला, मेहंदीनंतर ड्रायनेस आलाय, कलर नंतर ड्रायनेस आलाय, त्याला प्रोटेक्टिंग करण्यासाठी बनलंय ते आहे तुमचं हेअर सिरम. आता सिरम बद्दल पण सृष्टी कन्फ्युजिंग आहे बरं का. सिरम हेअर वॉश नंतर लावायचं का? येस, एव्हरी हेअर वॉश, जेव्हा तुम्ही आठवड्यातनं एकदा किंवा 2दा हेअर वॉश करता तुम्ही सिरम अप्लाय करू शकता. पण ज्यांना एक्स्ट्रीम ड्रायनेस आहे, कलर नंतरचा ड्रायनेस आहे, हायलाइटनिंग केलेलं आहे त्याच्यानंतरचा आलेला ड्रायनेस आहे, केस खूप डॅमेज आहे, केस खूप फ्रीझी आहेत, त्यांनी सिरम रोज वापरलं तरीही चालतं, पण क्वांटिटी 2 ते 3 ड्रॉपच असणार आहे. ब्रँड तुम्ही कोणते पण वापरा, त्याच्यात कंटेंट फक्त कमी जास्त असतं, त्याच्यानुसार त्याचं प्राइसिंगमध्ये फरक असतो. आणि अजून एक स्पेशल पण क्रीम सिरम रिकमेंड करेल मी, राहुल फाट्यांचं लस्टर एक्स नावाचं क्रीम सिरम आहे. थोडंसं कॉस्टली आहे पण हे क्रीमी, इट्स लाईक अ मॉइश्चरायझर. मी त्याला म्हणेल केसांचं मॉइश्चरायझर. ज्यांना खूप केसांना ड्रायनेस आहे किंवा खूप केसांना आपण म्हणतो ना फ्रीझीनेस आहे आणि केस असे फुलतात किंवा नाही का असे कापसासारखे हलके, तर त्यांनी लस्टर एक्स नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप खूप वर्क होणार आहे. हायड्रेटिंग ठेवायला केस. येस, हायड्रेटिंग ठेवायला केसांना. मस्त. आता पुढचं एक रामबाण उपाय किंवा केसांसाठी आणि स्किनसाठी जे काही अमृत आहे ते आहे मोरोक्को आर्गन ऑइल. आर्गन ऑइल हे एक बेसिकली फळांपासून बनलेलं ऑइल आहे जे मोरोक्को नावाच्या कंट्रीजमध्ये किंवा त्या प्रदेशांमध्ये उगवलं जातं, म्हणून त्याला मोरोक्को आर्गन ऑइल म्हणतात. हे बेसिकली आल्मंड म्हणजे आपला बदाम जसा असतो तसंच आहे, पण हे स्किनवरती आणि केसांवरती मॅजिकल आणि मिरॅकल रिझल्ट देतं. आर्गन ऑइलमध्ये बरेच सारे ऑक्सिडंट असतात, मल्टीविटॅमिन्स असतात आणि खूप छान ते सप्लिमेंट सारखं काम करतं. म्हणजे केसांना रिपेअर करायची गरज आहे तर येस, तुम्ही त्यावेळेस आर्गन ऑइल ट्राय करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं याची प्युरिटी आहे, म्हणून त्याची क्वालिटी किंवा त्याची काय म्हणतो प्राईस थोडीशी हायर जाते. म्हणजे एवढीशी बॉटल जी तुमच्यासमोर मांडलेली आहे ते 1800 ते 2000 ते 2500च्या आसपास आहे, डिपेंड करतं त्याच्या प्युरिटीनुसार. आता हे वापरायचं कसं, मीन्स रूट्सला वापरायचं, हेअरला? येस, सगळ्यात महत्त्वाचं हे वापरायचं कसं, सेम तुम्हाला 4 ते 5 ड्रॉप घ्यायचं. हे थोडं ॲज कम्पेअर तुम्हाला स्टिकी लागणार आहे. त्याची काय म्हणतो पण स्ट्रेंथ किंवा त्याची डेन्सिटी थोडीशी स्टिकी आहे, चिपी आहे, त्यामुळे क्वांटिटी खूप जास्त लावायची नाही आहे. पूर्ण तुम्हाला हातावरती ते आधी स्प्रेड करून घ्यायचं आहे, देन यू कॅन स्प्रेड किंवा इमल्सिफाय तुमच्या केसांवरती ते स्प्रेड करायचं खूप सुंदर पद्धतीने. त्याचा वासही खूप छान आहे, त्याचं इम्पॅक्टही खूप छान आहे.
एकदम स्मूथ सिल्की सॉफ्ट केस जे आपण म्हणतो ना मॅनेजेबल केस, ते एकदम छान होतात. कसं वाटतं वास? आणि वास छान येतो. कॉस्मेटिक्समध्ये, शॅम्पूजमध्ये किंवा कंडिशनरमध्ये किंवा हेअर मास्कमध्ये हे असतं बरं. पण हे जर कॉन्सन्ट्रेटेड वापरलं तर तुम्ही 15 दिवस वापरून बघा, तुमच्या केसांच्या ड्रायनेसमध्ये, त्याच्या फ्रिझीनेसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने फरक पडणार आहे. आणि याचं दुसरं टॉप सिक्रेट आहे, ते तुम्ही स्किनवरती पण वापरू शकताय बरं का. स्किन म्हणजे तुमची ड्राय स्किन आहे, तुमची एक्सेसिव्ह फ्लेकी स्किन आहे, छोट्या छोट्या आपण मायक्रो लाईन्स म्हणतो किंवा झुरिया म्हणतो किंवा सुपरफेशियल लाईन्स येतात आणि जर तुम्ही हात फिरवला तर एकदम त्याचा ड्रायनेस वाटतोय, तर 2 ड्रॉप फक्त तुम्हाला रात्री झोपताना वापरायचे. तर बघा तुम्ही वापरून त्याचं काय काय मॅजिकल रिझल्ट येतो, मला नक्की कमेंट करा. जर तुम्ही बरेच सारे सिरम्स वापरतो, म्हणजे आपण विटॅमिन सी, विटॅमिन ई स्किनसाठी वापरतो किंवा आपण हॅलोरोनिक ॲसिड्स वापरून झालेलं आहे तुमचं, खूप जास्त अंडर आय डार्क सर्कल आहे, फ्रिझीनेस आहे, फाईन लाईन्स आहे, तर मोरोको ऑइल वापरून बघा. अगदी खूप छान तुम्हाला स्किनला पण एक ग्लो, नॅचरल ग्लो. आपण म्हणतो ना आता जो शब्द आहे कोरियन ग्लास स्किन, कोरियन ग्लास स्किन जर तुम्हाला नॅचरली हवे तर 15 दिवस तुम्ही मोरोको ऑइल किंवा अर्गॅन ऑइल वापरून बघा आणि रिझल्ट मला नक्की सांगा. खूप मॅजिकल रिझल्ट आहे नॅचरल शाईन येण्यासाठी. लहान मुलंही वापरू शकता, कारण काही नॅचरल कंटेंट आहे, म्हणजे साधारणतः मुलांना पण हवं असतं ना थोडी नॅचरल शाईन. तर लहान मुलं मुली पण वापरू शकता. 12+ 14+ असेल तर वापरू शकता. एजिंग तुम्ही किती पण एजेड वडीलधारी माणसं वापरू शकताय. बॉडीवरती वापरू शकताय का? येस, हातापायांवरती वापरू शकता, तुमचा रोल आहे. पण फेस आणि हेअरसाठी खूप खूप मॅजिकल रिझल्ट आहे. त्यामुळं ऑइल, सिरम्स आणि त्याचं स्पेशल रिपेअरिंग ऑइल ही कॉन्सेप्ट फार महत्त्वाची आहे. कोणते ऑइल कुठे वापरायचे, कशा पद्धतीने वापरायचे, हे जर तुम्हाला सायंटिफिक माहिती असेल ना तर तुम्ही ते प्रॉपरली यूज करू शकता. रिपेअरिंग करायचं, केस तुमचे खूप ड्राय डॅमेज आहे, येस, हे स्पेशली रिपेअरिंग करणारे सिरम्स किंवा आपण कॉन्सन्ट्रेटेड ऑइल म्हणू शकतो. केसांचा डेली बेसिसवरचा ड्रायनेस कमी करायचा. थोडं कॉस्ट वाईज जर विचार केला तर हे साधारणतः 1500 ते 2000च्या आसपास आहे. हे 300 ते 500 600 रुपयाच्या आसपास येणार. आणि डेली रुटीन किंवा आपण केसांना पोषण देणारे जे कंटेंट म्हणतो ते तुमचे असं नॅचरल आहे. हा फरक तुम्हाला कळाला का? ब्युटी झालं, हेअर झालं, मेकअप रिलेटेड खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी तुमच्यासाठी शेअर करते, तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करते, सायंटिफिक प्रामाणिक उत्तर द्यायचा प्रयत्न करते. असे व्हिडिओज बघण्यासाठी मला इंस्टाग्राम, यूट्यूबवरती नक्की फॉलो करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. धन्यवाद.